मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की शिक्षक भरतीबाबत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता मुलाखतीसह शिक्षक भरती सुरू होणार आहे आणि ती आता लवकरच सुरू होणार आहे. फक्त ती जी शिक्षक भरतीची निवड यादी कुठं थांबलेली आहे, तर त्यांना जी निवड यादी पाठवायची आहे संबंधित शैक्षणिक संस्थेला आणि त्यांनी ती निवड यादी पाठवल्यानंतर त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना जे 30 गुण द्यायचे आहेत, त्या 30 गुणांची एसओपी शिक्षण विभागाने ठरवलेली आहे. एसओपी हे लक्षात घ्या तुम्ही, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. म्हणजेच 30 गुणाची जी विभागणी आहे ती विभागणी संबंधित शिक्षण संस्थेला एसओपी नुसार करावी लागणार आहे. हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि त्या एसओपीला जोपर्यंत शासन स्तरावरून मान्यता मिळत नाही तोपर्यंत मुलाखतीसह हा जो भाग आहे, हा जो राऊंड आहे, हा सुरू होऊ शकत नाही. परंतु ही जी मान्यता ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, ती लवकरच शिक्षण विभागाला मिळणार आहे. आणि ही मान्यता मिळाल्यानंतर ही मान्यता आपल्या हिताची आहे मित्र, लक्षात घ्या. जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या हिताची ही मान्यता आहे. कारण काय, तर यामधनं शासनाला एकच साध्य करायचं आहे की एकाच 10 उमेदवार पाठवल्यानंतर, एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवल्यानंतर त्यामधील एका उमेदवाराची जी काही निवड प्रक्रिया आहे ते पारदर्शकपणे व्हावी, हा याच्या मागचा उद्देश आहे मित्र. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर सध्या जे काही आपलं पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलचं कार्य जोपर्यंत एसओपीची मान्यता शासनाकडनं येत नाही तोपर्यंत आपलं जे पवित्र पोर्टल आहे त्याचं कार्य सध्या थांबलेलं आहे. एकदा का एसओपीला मान्यता मिळाली की हे जे आपली मुलाखतीसह निवड प्रक्रिया आहे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेची, ती सुरू होणार आहे मित्र. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु काही अशा भरत्या आहेत शिक्षक आता वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला सांगितलं या अगोदर मी सांगितलेलं आहे की आपल्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत ज्या काही शाळा चालवल्या जातात त्या वेगवेगळ्या शाळा आहेत बघा. जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिकांच्या शाळा आहेत, नगर परिषदच्या शाळा आहेत, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, ज्यामध्ये अनुदान प्राप्त शाळा येतात, टप्पा अनुदानावर शाळा येतात, अनुदानास पात्र शाळा येतात, कायम विनाअनुदानित शाळा येतात आणि सेल्फ फायनान्स तत्वावर चालणाऱ्या शाळा येतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. तर जिल्हा परिषद मध्ये जे काही आता शिक्षकाची भरती होणार आहे ती भरती आणखी एक त्या भरतीचं जे मॅटर आहे ते कोर्टामध्ये आहे. आणि ती कुठली भरती आहे तर ती पेसा क्षेत्रामधली भरती आहे. बघा या पेसा क्षेत्रामध्ये जी काही निवड यादी पाठवलेली आहे शिक्षक उमेदवारांची, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. परंतु ही भरती सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळे या भरतीला चॅलेंज केलेलं आहे आणि ती भरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळे आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत ती भरती पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तिथं पाठवलेले जे काही पेसा क्षेत्रातील शिक्षक उमेदवार आहेत त्यांची निवड यादी म्हणजे लागलेली आहे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे, फक्त त्यांना नियुक्ती पत्र द्यायचं आहे. मग या पेसा क्षेत्रामध्ये सध्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षक नाही. म्हणून शासनाने एक परिपत्रक आता काढलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार कॉन्ट्रॅक्ट बेसवर तिथं शिक्षकांची नियुक्ती करायची आहे. आणि ही जी शिक्षकांची नियुक्ती तिथं करायची आहे ती 20,000 रुपये मानधनावर होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी त्यांनी क्रायटेरिया ठरवलेला आहे. एक तर निवृत्त शिक्षक,
म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे शिक्षक निवृत्त झालेले आहेत ते, किंवा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधले जे शिक्षक निवृत्त झालेले आहेत त्यांना ते प्राधान्य देणार आहेत आणि त्यांची नियुक्ती 20,000 रुपये मंथली त्यांना पगार देऊन करणार आहेत. पण आता समजा निवृत्त शिक्षक जर मिळालेले नाहीत, तर तिथं जी निवड यादी गेलेली आहे, त्या पेसा क्षेत्राची जी निवड यादी आहे, ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, अशा उमेदवारांना जर तिथं नोकरी करायची त्यांची इच्छा असेल, शिक्षक पदावर त्यांना जर तिथं नियुक्त व्हायचं असेल कॉन्ट्रॅक्ट बेसवर, तर त्यांना सुद्धा तिथं एक संधी मिळणार आहे आणि या संधीचं सोनं अशा शिक्षक उमेदवारांनी निश्चित करावं. चला तर मग आज आपल्याला ही कुठली जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषदची ऍड आलेली आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या जिल्हा परिषदमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षकांची नियुक्ती करायची आहे. ती कुठली जिल्हा परिषद आहे त्याचं नोटिफिकेशन आता मी या स्क्रीनवर शेअर करतो. तत्पूर्वी तुम्हाला माझी नेहमीप्रमाणे एक विनंती राहते की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला आपण लाईक करायला विसरू नका. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर तुम्ही जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारची जे काही शिक्षण विषयक काही जर आपल्याकडे बातमी मिळाली तर ती मी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत आपण शेअर करतो, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचं मदत व्हावं, हाच याच्या मागचा एक उद्देश आहे मित्र. मग ही कुठल्या जिल्हा परिषदची जाहिरात आहे, ती जाहिरात मी आता इथं शेअर करतोय मित्र. ती आता आपल्याला बघायची आहे. ही जाहिरात आहे. हा कुठला शिक्षण विभाग आहे ते आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. बघा, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांनी जाहिरात दिलेली आहे. दिनांक 29/7/2024 ला आलेली आहे. सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमधून व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता दिनांक 30/7/2024 ते दिनांक 6/8/2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप www.zpalghar.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही मित्र हो जिल्हा परिषद पालघरची जाहिरात आहे आणि पेसा क्षेत्रासाठी ही जाहिरात आहे. याच्यासाठी जी लायबिलिटी आहे ती लक्षात घ्या. आपण कुठले शिक्षक उमेदवार याच्यासाठी पात्र आहेत तर सेवानिवृत्त स्थानिक स्वराज्य संस्थेमधले सेवानिवृत्त जे काही शिक्षक आहेत ज्यांचं वय 70 वर्षाच्या आत आहे ते, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधले जे निवृत्त झालेले शिक्षक आहेत ज्यांचं वय 70 वर्षाच्या आत आहे ते, किंवा पेसा क्षेत्राची जी निवड यादी लागलेली आहे त्या निवड यादीमधील ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पात्र झालेले आहेत त्या उमेदवाराकडनंच इथं अर्ज मागितलेले आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि त्यांनी असं दिलेलं आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील शासन परिपत्रक आहे. संदर्भीय शासनपत्रानुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता स्थानिक पातळीवर शिक्षक पदांसाठी पात्रता धारण करणारे खालीलप्रमाणे इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत शासनामार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शासन तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या 100% अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून इच्छुक शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच रिक्त पदाच्या तुलनेत सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शासन तरतुदीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करण्यास तयार असलेल्या
इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीकरता नियुक्ती देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांचे अर्ज दिनांक 6/8/2024 पर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक 17, कोळगाव पालघर, बोईसर रोड पालघर या कार्यालयाच्या टपालमध्ये आवक जावक सादर करण्यात यावे. विस्तृत जाहिरात, अर्जाचे नमुने व इतर प्रारूप www.palghar.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विविध मुदतीनंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असं तिथे या परिपत्रकात त्यांनी दिलेलं आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर जाहिरात दिलेली आहे. त्यांनी सेवानिवृत्त शिक्षकांकरता अटी व शर्ती दिलेल्या आहेत. या अटी व शर्ती आपण वाचून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये एक बंधपत्र किंवा हमीपत्र सुद्धा द्यायचं आहे. ते 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यायचं आहे. हे एक आहे. दुसरं, याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता अटी व शर्ती. म्हणजे इथं जी निवड यादी लागली होती पालघर जिल्हा परिषद मध्ये पेसा क्षेत्रासाठी, ज्या उमेदवारांचं म्हणजे अभियोग्यताधारक 2022 यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ते जर तात्पुरत्या स्वरूपाची ही नोकरी करण्यास तयार असतील तर ते सुद्धा इथं पात्र आहेत. त्यांचे अटी व शर्ती इथं दिलेल्या आहेत. त्यांनी असं दिलेलं आहे की मासिक जे काही मानधन आहे ते 20,000 रुपये देईल. त्यानंतर जिल्हा परिषदच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. त्यानंतर त्यांना बंधपत्र हमीपत्र द्यावं लागेल. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. या आशयाचे बंधपत्र हमीपत्र देणे आवश्यक आहे. या बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विविध केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवाराकडून सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करणार नसल्याबाबतचा उल्लेख करणारे हमीपत्र बांधपत्र लिहून देणे बंधनकारक असेल. सदरचे बंधनपत्र हमीपत्र ₹100च्या स्टॅम्प पेपरवर देणं आवश्यक आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल. अर्जदार उमेदवारांनी विविध नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईजचा फोटोसह अर्ज परिशिष्ट सादर करावा. अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी शिक्षक पदाकरता अर्ज असे नमूद करावे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर या कार्यालयात दिनांक 6/8/2024 रोजी पर्यंत सादर करावे. यानंतर आलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही. शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदी नियुक्त देण्यात आलेल्या उमेदवारांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. त्याच्यानंतर यांनी परिशिष्ट जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीचा हा अर्ज आहे. हा अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे. याला फोटो वगैरे सगळं इथं त्यांना द्यायचं आहे. त्याच्यासोबत त्यांनी त्यांचा आधार कार्ड, जन्माचा दाखला, डीएड बीएड गुणपत्रिका प्रमाणपत्राच्या छायांकित प्रत जोडणं आवश्यक आहे. सेवानिवृत्तीचा आदेश, शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, स्वाक्षरित करारनामा, बंधपत्र हमीपत्र एवढं त्यांना द्यावं लागणार आहे. हे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी आहे. पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता विनंती अर्ज आहे. म्हणजे जे काही पेसा क्षेत्रासाठी जी काही निवड यादी आहे आणि त्यांचं कागदपत्राचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि ते शिक्षक उमेदवार पात्र आहेत, त्या उमेदवारांनी हा अर्ज तिथं करायचा, हे त्यांनी लक्षात घ्यावं. हा अर्ज मराठीत आहे, हा त्यांनी व्यवस्थित भरावा, त्याला कागदपत्र याच्यासोबत जोडावे. हे बंधपत्र आणि हमीपत्र त्यांना द्यावं लागेल. त्याचा सुद्धा इथं ड्राफ्ट दिलेला आहे. याचा सुद्धा एक प्रिंटआउट काढून हे सुद्धा तुम्हाला त्यांना भरून द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर बंधपत्र व हमीपत्र हे पेसा क्षेत्रातील जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे. 2 प्रकारचे आहेत हे. त्याच्यानंतर सेवा करारनामा तुम्हाला तिथे लिहून द्यावं लागेल. हा सेवा करारनामा आहे. हा सेवा करारनामा सुद्धा आपल्याला टाईप करून त्यांना द्यायचा आहे. याच्यामध्ये एकूण 15 पॉइंट आहेत. हे 15 पॉइंट तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत.
त्यानंतर हा पुन्हा सेवा करारनामा हा जो आहे हा जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत पेसा क्षेत्रातील त्यांच्यासाठी आहे. त्यांना सुद्धा सेवा करारनामा द्यायचा आहे. हा सेवा करारनाम्याचा ड्राफ्ट आहे, हा त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर मित्रो, अशा पद्धतीने जे आपले शिक्षक उमेदवार सध्या रिक्त असतील त्यांनी आणि या क्रायटेरियामध्ये ते जर बसत असतील त्यांनी जरूर अप्लाय करावं. घरी बसल्यापेक्षा जेवढी आपल्याला आवक 20,000 होत असेल तेच आपल्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर आहे असं समजून आपण ही जर समजा आपली जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षकांची ही जर म्हणजे ज्या काही रिक्त पद आहेत तिथं जर आपल्याला नियुक्त होण्याची इच्छा असेल तर आपण जरूर अर्ज करावा असं माझं आपल्याला सजेशन राहील. तर हा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेसा क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे शिक्षकांची त्यांना पालघर जिल्हा परिषदला नियुक्ती करायची आहे त्याविषयीच आपण एक चर्चा केलेली आहे. मला निश्चित अपेक्षा आहे ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे याला जरूर आपण लाईक करा. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.